तर आज 10वा दिवस आहे आणि आज आपला मांडव पूर्णपणे सोडण्यात येत आहे. तर आता म्हणजे वाजल्यात 1 वाजलाय आणि आज अजूनपर्यंत ब्लॉग चालू नाही केलेला मिळत, कारण की आज ब्लॉग म्हणजे कंटेंटच नाही मिळत. पाऊस चालू आहे. आज पालघरला जायचा विचार होता, पण पाऊस असल्या कारणाने बघू संध्याकाळी जाता येईल का नाही. तर आज सकाळपासून खूप पाऊस पडतोय आणि सकाळपासून मी बाहेर नाही गेलो. आता निघालोय बाहेर. मी आणि पतू चाललोय चायनीज खायला आणि वाजल्यात 6:15. चायनीज म्हणजे व्हेज, कारण की आम्ही दोघंच व्हेज आहेत. बघू शकतात ईस्टला खूप पाणी भरलं आहे. बघा किती उडतोय. आम्ही स्कूटी घेऊन चाललोय. तर गाईस, काल रात्री जो व्लॉग जिथून संपवला होता तुलसी चायनीज कॉर्नरवरून, तर आज डायरेक्ट रात्री चालू करतोय. आता पालघरला जायचा प्लॅन आहे, पण पाऊस खूप लागला आहे तर प्लॅन कॅन्सल होऊ शकतो. आणि आता वाजल्यात 7:45 वाजलेले आहेत आणि आपल्याला भेट द्यायला आहेत आपले लाडके तुलसी व्लॉगर. हॅलो गाईज, मी तुमचा लाडका, तुमचा सर्वांचा दिलाचा आवडता तुलसी ब्लॉगर. यो, तर आता 8:30 वाजलेले आहेत आणि मी रेडी झालेलो आहे आणि हार्दिक पाटील रेडी झालेला आहे आणि पाऊस पण गेलेला आहे. तर चला पालघरला जाऊ. आता मी आणि पतू चाललोय. अजून तर खूप मित्र येणार आहेत, तर बघू पालघरला कोण कोण भेटतात, पण आता तरी आम्ही दोघंच चाललो. तर आता मी आणि अमोल निघत आहेत, कारण की पतू लवकर गेला. बाईक घेऊन गेला तो. मी पण त्याच्यासोबत जाणार होता, पण तो बोलला पाऊस आहे म्हणून तू कारमध्ये ये. तर मी आणि अमोल निघता आता 9:20 झाले, कारण की पतूला जायचं आहे गिरगाव चौपाटीला, म्हणून तो बाईक घेऊन गेला. तर आता चला डायरेक्ट पालघरलाच भेट. तर आता आम्ही 5:32वर पोचलोय, म्हणजे देवीच्या रोडला गाडी लावली आणि आता 5:32वर सर्व गणपती आहेत. आता बघू किती गणपती बघायला भेटतात, कारण की 10 वाजलेत. अर्धे गणपती विसर्जन झाले असतील. आता पालघरला आले होतो. खूप गर्दी आहे आणि व्हिडिओ काढायला भेटत नाही आणि पाऊस पण जोरात लागला आहे आणि खूप अप्रतिम अशा मूर्त्या आहेत पालघरमध्ये, मोठ्या मोठ्या. रेनकोट घातला तुम्ही बघू शकता समोर. आम्ही गणेश कुंडावर उभा आहोत, पण पाऊस खूप लागलेला आहे. काय करू, घरी चाललो आता परत. मी बस आता कंटाळा, याला कंटाळा आला, मला मजा यायला लागली. खूप गर्दी आहे आणि मूर्त्या खूप भारी आहेत.
तर बघा कोण आलाय खूप दिवसानंतर आपल्या ब्लॉगमध्ये, उत्सव जाधव. तर आता आम्ही गणपती पाहून झालेले आहेत आणि आता आम्ही आलो आहे देवीश्वर रोडला, जिथे आम्ही कार पार्क केली होती. आता बघू, परत गेलो तर तुम्हाला ते दिसेलच. चला मागे सरका. तर आता वाजलं 1:45 आणि आता जस्ट घरी आलो. विसर्जन काय पाहायला मिळालं नाही, खूप गर्दी होती गणेश कुंडवर. आता लास्टला गेलो होतो, पण आमचे म्हणजे सर्व जे मेंबर्स होते त्यांना घरी जायचं होतं आणि पाऊसही चालू होता. पाऊस होता त्या कारण म्हणजे व्लॉग एवढा बनवता आला नाही. आणि लास्टला ज्या स्पॉटवरून गेलेलो तिकडे मस्त विसर्जन दिसणार होतं, पण काय मूर्ती म्हणजे अजून विसर्जनासाठी आली होती. तर आजचं म्हणजे व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. तर ही गणपतीच्या सिरीजची शेवटची व्हिडिओ होती. तुम्ही भरभरून प्रेम दिल्याबद्दल खूप आभारी आहे. असंच प्रेम करत राहा. मी अशाच पुढेही सिरीज घेऊन येईल. कमेंट करून सांगा तुम्हाला काय बघायला आवडेल. बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.